अमरावतीत एका महिलेच्या निर्गुण हत्येने संपूर्ण जिल्हा हादरला असताना आता या प्रकरणावरून राजकीय आणि सामाजिक वातावरणही तापले आहे। 2 जून रोजी मार्डी रोड परिसरात काजल इंगळे या महिलेची अत्यंत अमानुष पद्धतीने हत्या करण्यात आली होती। आरोपींनी पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह जाळल्याचा आरोप आहे। मात्र घटनेला 8 दिवस उलटूनही आरोपी पोलिसांच्या हाती लागलेला नाही। याच पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांचा प्रहार सामाजिक संघटनेने आज अमरावती पोलीस आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत आरोपीला तातडीने अटक करण्याची जोरदार मागणी केली आहे। आरोपींना फाशी, आरोपींना तात्काळ, आरोपींना फाशी, पीडितांना न्याय, अटक करा, अटक करा, पीडितांना न्याय, पीडितांना फाशी। 2 जून रोजी अमरावतीच्या मार्डी रोड परिसरात घडलेल्या काजल इंगळे हत्याकांडाने संपूर्ण जिल्ह्याला हादरवून सोडले होते। महिलेची अत्यंत क्रूर आणि अमानुष पद्धतीने हत्या करण्यात आली। त्यानंतर पुरावे नष्ट करण्याकरिता मृतदेह जाळण्यात आल्याचा आरोप करण्यात आला। घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असली तरी तब्बल 8 दिवस उलटूनही आरोपीचा कोणताही ठोस सुगावा लागलेला नाही। यामुळे संतप्त झालेल्या बच्चू कडू यांच्या प्रहार सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अमरावती पोलीस आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन छेडलेत। हातात फलक आणि घोषणाबाजी करत आंदोलनकर्त्यांनी आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे। यावेळी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातही जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। आरोपींना फाशी, आरोपींना तात्काळ, आरोपींना फाशी, पीडितांना न्याय, अटक करा, अटक करा, पीडितांना न्याय, पीडितांना फाशी। महिलांवरील वाढत्या अत्याचारांच्या घटनांबाबत सरकार आणि पोलीस प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे। आमची एक रास्त मागणी आहे की या महाराष्ट्रात ज्या महिलांवर अत्याचार होत आहे, अत्याचाराचे प्रकार वाढलेले आहे। मागं 2 जून रोजी अमरावतीत स्वर्गीय काजल इंगळे हिची एक निर्गुण हत्या झालेली आहे आणि त्या निर्गुण हत्येच्या मागं कोण यंत्रणा आहे, कोणी ते असं नीच कृत्य केलं, त्या नराधमांना, त्या आरोपींना अटक केली पाहिजे। आज आम्ही बंटीभाऊ रामटेके यांच्या नेतृत्वामध्ये सर्व महिला भगिनी या महिलांना न्याय मिळाला पाहिजे, या महाराष्ट्रातील लेकीबाईला न्याय मिळाला पाहिजे यासाठी आग्रही आहोत। आम्ही जिथपर्यंत त्या आरोपींना अटक करत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी निदर्शनं करू, आंदोलनं करू, शांततेच्या मार्गाने आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत। पण जर आम्ही येत्या 2 दिवसात त्या हत्येचा छळा लागला नाही तर आम्ही प्रहारच्या स्टाईलनं उग्र आंदोलन सुद्धा करू। काजल इंगळे प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करून फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवावा आणि कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे। आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता पोलीस आयुक्त कार्यालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। या आंदोलन दरम्यान काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र पोलिसांच्या उपस्थितीत आंदोलन शांततेत पार पडलेत। बाहेर तुम्ही आंदोलन करत आहे, काय नेमकी तुमची मागणी आहे, कशासाठी करत आहे? 2 जून या दिवशी अमरावती तपोवन या ठिकाणी अत्यंत घृणाकृत असा तिथे कांड केलेला आहे। त्याला कांड म्हटले जाते। एका मुलीला अमुष्य दाखवून अमरावती या ठिकाणी त्या मुलीला तिच्यावर अत्याचार करून तिला जाळण्याचा प्रयत्न केला ताकी ते पुरावा त्यांना मिळाले नाही पाहिजे म्हणून। विश्रोळी या ठिकाणी तिचं साधारण घराणं आहे, एक सामान्य घराण्यातली ती मुलगी आहे। सर्वात मोठा प्रश्न की महिला असुरक्षित आहे, ह्या महाराष्ट्राच्या गृहमंत्रीला सर्वात मोठा प्रश्न आहे। कारण प्रकरण 2 जूनचं झालेलं आहे का, या प्रकरणाला आवाज का उठवला नाही हा सर्वात मोठा प्रश्न।
जर गरीबाची मुलगी जर असेल तर त्या मुलीला न्याय लवकरात लवकर मिळावा, इतक्या प्रकारे नीच कृतीचं प्रकरण केलं आणि अजूनही त्याची यंत्रणा पूर्णपणे पार पाडलेली नाही आहे. आम्ही आज या तपत्या उन्हामध्ये आमचे वरिष्ठ पदाधिकारी बंटी भाऊ आहे, छोटू भाऊ आहे, संपूर्ण पदाधिकारी आहे आणि मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगते, किती प्रकरण होत आहे, का बरं गृहमंत्र्याला जाग येत नाही आहे? तुम्ही सांगता महाराष्ट्र सुरक्षित आहे आणि या सर्व गोष्टी वारंवार होत आहे. आम्ही निषेध करतो. आम्ही सर्व महिला एकच विनंती करतो, ती लेकबाई आमची प्रत्येकाची आहे, तिला न्याय मिळालाच पाहिजे आणि ज्या कोणी नालायकानं हे नीच कृत्य केलेलं आहे त्याला तुम्ही पकडा आणि त्याला फाशीची शिक्षा द्या. मला असं वाटतंय की कदाचित हे असं प्रकरण करणाऱ्याला जर फाशी जर दिली तर हे प्रकरण थांबू शकतं. तुम्ही का सांगत आहे की नेहमी की त्याचा न्याय निवाडा करणार, त्याला तुम्ही सुरक्षा प्रोटेक्शन देता? तुम्ही आमच्यासारख्या महिलांना सुरक्षा प्रोटेक्शन देऊ शकत नाही, परंतु जो निर्दोष जो गुन्हेगार करतो त्याला पूर्णपणे तुम्ही त्याचं प्रोटेक्शन करता. हे निर्लज्जपणा या गोष्टीला म्हटल्या जाते. काजल इंगळे हत्याकांडातील आरोपी अद्याप मोकाट असल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना वाढताना दिसत आहे. प्रहार संघटनेने आंदोलनाचा इशारा देत आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे. आता पोलीस तपासाला गती देत या प्रकरणाचा छडा कधी लावतात आणि आरोपीला कधी अटक होते याकडे संपूर्ण अमरावतीचे लक्ष लागले आहे.